खरंच ना खूप भारी झाले बिस्किट. आपण जे बनवले बिस्किट आहेत ना ते इतके छान झालेत ना, तर मला विश्वास सुद्धा बसत नाही मी ते स्वतः बनवले. म्हणजे स्वतः मीच बनवले बरं का. पण इतके छान मस्त होतील, एकदम असे छान टर्म फुलतील ना, वाटलंच नव्हतं. बघायचंय का तुम्हाला? बघायचंय का? चला तर मी दाखवते. स्टार्टिंगचा व्हिडिओ पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल की मी एवढी आनंदी का आहे, कारण हा मी जो पदार्थ बनवला आहे तो एवढा परफेक्ट झाला आहे. कधी वाटलं सुद्धा नव्हतं की इतका छान होईल. मैदा न वापरता, त्याचबरोबर साखर न वापरता बनवला आहे. तर बनवायचा कसा? चला पटकन सांगते. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं, 2 चमचे इथे रवा टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचं. तर यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा, जो आपण केक बनवण्यासाठी वापरतो. तो बेकिंग सोडा पाव चमचा घातला. त्यामध्ये 2 वेलच्या अख्ख्या टाकून घेता आहे तशाच, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक होऊन जाईल. पाव चमचा बेकिंग सोडा टाकला तर पाव चमच्याला कमी इथे मी खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. मिक्सरचं टोपण लावायचं आणि छान मिक्सरला बारीक असं गरगर फिरून घ्यायचं. तर बघा एकदम छान याची अशी फाईन पावडर झालेली. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे. साखर पण टाकू शकता, पण पौष्टिक बनायचं आहे त्यामुळे गुळाचा वापर केला आहे. मिक्सरला परत हे छान व्यवस्थितपणे फिरून घ्यायचं. एकदम छान बारीक फिरून झालं लगेच एका कटोऱ्यामध्ये एकदम बारीक करून घेतले. तर हे बघा आता ह्याच्यात ते टाकून घेतले. आता ह्याच्यात आपल्याला इथे ना मी खोबरे घेतले. तर खोबरं थोडंसं किसूनच, आपल्या घरचंच खोबरे. तुमच्याकडे जर डेसिकेट कोकोनट असेल तर ते तुम्ही वापरू शकता, पण माझ्याकडे घरचंच होतं, म्हणजे घरचंच मी किसून घेतले. आता हे पण खोबरं यामध्ये टाकायचे. खोबरं ना याच्यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण हा चव खूप छान येते आणि त्याचबरोबर पौष्टिक पण आहे. आणि आज आपण एकदम पौष्टिक बिस्किट बनवणार आहोत, त्यासाठी तुम्ही खोबऱ्याचा वापर करणार आहे. तर तुम्ही ते टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालतं, पण टाकल्यामुळे ना टेस्ट खरंच खूप छान येते, त्यामुळे टाकू शकता. तर आता हे खोबऱ्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा आता एक खोबरं टाकले. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर आता ना याच्यात आपल्याला तूप टाकायचंय. तर इथे तूप ना अजिबात पिघळलेलं नाही, म्हणजे वितळलेलं तूप नाही, थोडंसं घट्टसरच आहे. तर हेच तूप आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय. तर बघा आता मी तुम्हाला एकदम प्रमाण घेऊन सांगते. तर सगळ्यात अगोदर 1 चमचा मी तूप टाकले. आता हे परत अजून 2 चमचा, 3 आणि 4. तर हे आपल्याला 4 चमचे तूप मी टाकून घेतलं. आता हे तूप टाकून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हाताने याला व्यवस्थितपणे मिक्स करायचं. काय ना आज मी फर्स्ट टाइम कॅमेऱ्यासमोर, फ्रंट कॅमेऱ्यासमोर डायरेक्ट बोलत आहे, त्यामुळे थोडेसे शब्द तत्सम होऊ शकतात, कारण मी अगोदर ना भरपूर वेळेस व्हिडिओ डायरेक्ट शूट करायचे आणि नंतर तो एडिट करून पूर्णपणे व्हॉइस रेकॉर्ड करत होते. पण आज म्हटलं चला आता आपल्याला थोडी का होईना प्रॅक्टिस तर करावंच लागेल, किंवा आपली प्रॅक्टिस होईल, त्यासाठीच मी डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर बोलत आहे. तर थोडेसे शब्द जर इकडे तिकडे झाले तर थोडे समजून घ्या. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या विलेज रेसिपीज मराठी या चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब, त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा. आणखीन तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा आता हे ना मी छान मिक्स करून घेते. कारण आधीमध्ये तो तसंच करतो, सारखं ओरडतो. थोडं काय ना त्याला शांत करावं लागतं. काय झालंय? काय इकडे तुला बिस्किट खायचेत ना? मग आता मी बिस्किट बनवायला लागले. तू म्हणला ना मला खायचेत मगाशी, छान छान मी बिस्किट. तुम्हाला खायचेत ना हे बिस्किट, हेल्दी. तर बघा हे आता हे मिक्स झाले बोलता. हो, आणि आता ह्याच्यात आपण आता दूध घालणार आहोत. तर आता एका छोट्या वाटीत मी अगोदर दूध काढून घेते. तर बघा आता दूध कमी काढून घेतले. आता जसं लागेल तसंच आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर अगोदर मी थोडंसंच टाकून घेते, थोडं टाकले, मिक्स करते. दूध ना स्टार्टिंगला थोडं टाकायचं, म्हणजे काय सरसकट एकदा टाकलं तर ते आपलं मिश्रण पातळ होईल, त्यामुळे थोडंच टाकून आपण यामध्ये हे पीठ मिक्स करणार आहोत. तर बघा आता हे ना मी आणि मिक्स करताना ना आपल्याला एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं. असं आपण कणिक बनवताना कसं एकदम जोर लावून मिक्स करतो, तर तसं अजिबात मिक्स करायचं नाही. थोडंसं हलक्या हाताने मिक्स करायचंय. खरं काय? तर आणखी मला थोडंसं कोरडं वाटतंय ना, त्यामुळे मी अजून यामध्ये आता थोडंसं दूध टाकणार. गव्हाच्या पिठाऐवजी ना मैदा पण वापरू शकता, पण कसं मैद्याचे खाण्यापेक्षा ना आपण पौष्टिकच बनवणार आहोत, तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता. आणि गव्हाच्या पिठाचंच आज मी बनवत आहे, त्यामुळे खायला सुद्धा खरंच खूप छान आहेत, त्याचबरोबर पौष्टिक पण आहेत. त्यामुळे नक्कीच एकदा बनवून बघा. तर आपलं हे पीठ पण छान मळून झालेले.
अशा गप्पा मारायला छान वाटतात नाही. आता इथून पुढे जे आपले व्हिडिओ असतील ते असेच येतील. तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंटमध्ये एकदा नक्कीच येस टाईप करा किंवा नक्की सांगा की हा ताई तुम्ही असेच व्हिडिओ बनवा. तर बघा हे पीठ पण छान मस्त मिक्स झाले. तर बघा एकदम छान झाले. त्याचा आता मी तुम्हाला एक गोळा पण करून दाखवते. तर बघा एकदम छान असं याचा गोळा होते तयार झाले. झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं पिठाला छान भिजून द्यायचं. कारण यामध्ये आपण रवा टाकला ना, तर रवा छान फुलला तर आपले बिस्किट फुलायला पण एकदम छान मदत होते. त्यामुळे आता याच्यावर एक झाकण ठेवू आणि मस्तपैकी 15 मिनिटाला रेस्ट मध्ये बाजूला ठेवा. हा पसारा झाला ना तो अगोदर आता आपण मी आवरून घेते. तर आपले पीठ पण भिजते. आणि आज मी जे बिस्किट बनवणार आहे ना ते कढई बनवणार आहे. तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा बनवू शकता. पण माझ्याकडे ओव्हन नाही आहे त्यामुळे मी माझे प्रत्येक बेकिंगचे पदार्थ ना मी कढईमध्येच बनवते. केक असो, बिस्किट असो, नानकटे असो, कुठलेही पदार्थ मी आपल्या कढईमध्येच बनवते. त्याच्यासाठी मी एक स्पेशल कढई ठेवलेली. ती कढई पण तुम्ही भरपूर वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये पाहिली, पण आज आणखीन तुम्हाला ते दिसणारच आहे. मी आता तुम्ही ते इंडक्शनवर ठेवते कारण आपल्याला कढईचा अगोदर 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायची. तर मी कढई आता ती बाजूला काढते. तोवर आपण आपलं पीठ पण भिजते तर बाकीचं सगळं पसरा मी आवरून घेते. कारण हा जर पसारा आवरला नाही तर बाकीचं काम काय मला सुधरत नाही. कारण मी कधी कधी नाही काम करता करता सुद्धा हा पसारा साईडचा पूर्णपणे अगोदर आवरून घेत असते. जर एखाद्या वेळेस भाजी जरी टाकीत असते तर ते भाजी जसं आपण भाजी टाकतो किंवा मसाला डबा डायरेक्ट किचन काउंटरवर ठेवतो, पण मला तसं अजिबात आवडत नाही. मी डायरेक्ट लगेच जिथे त्याची जागा असते त्या जागेवर मी ठेवून देते. कारण पसारा मला ना साईडला अजिबात आवडत नाही. तुम्ही पण आहेत का माझ्यासारखे? मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मी येते बेकिंगची कढई. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही केक ते बनवता वेळेस मी पाहिलेच असेल. हे जे मीठ आहे ते मीठ मी भरपूर वेळेस वापरलेले. आपलं जे खायचं मीठ आहे तेच मीठ ह्यात मी टाकलेलं आहे. पण मी जेव्हा पण केक बनवते किंवा एखादा पदार्थ किंवा बिस्किटचा कुठलाही पदार्थ असो तुम्ही बनवत असते त्यावेळेस हेच मीठ मी डबल 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 रियूज करते. कारण मी एकदा यूज केलेलं ते फेकून देत नाही. आहे तेच डबल त्यातच यूज करते. कारण परत परत डबल मीठ घ्यायचं म्हटल्यावर प्रश्न आहे का. त्यामुळे आहे हेच वापरायचं आणि काय होत नाही आहे तेच वापरलं तरी. आता मी इंडक्शनवर करणार आहे. जर तुम्ही गॅसवर करणार असाल तर गॅसची जी फ्लेम आहे ती तुम्ही एकदम कमी फ्लेमवर यावर एक झाकण ठेवून एखादा स्टँड ठेवून कमीत कमी 10 मिनिटं आपल्याला कढई चांगली प्रीहीट करून घ्यायची. सगळ्यात अगोदर मी इंडक्शन सुरू करते आणि नंतर ही कढई प्रीहीट एक छोटं टोप आहे, एक काचेचं आहे. तुमच्याकडे अशी स्टीलची कढई असेल ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण यावर ठेवून घ्यायचं आणि याला छान मस्तपैकी 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं. तर याच्यात आता मी एक स्टँड पण ठेवणार आहे. तर हे स्टँड पण मी अगोदर याच्यामध्ये ठेवून घेते. तर बघा हे आहे ते स्टँड. तर हे स्टँड मी आता यामध्ये ठेवून घेते. पीठ पण छान मस्तपैकी मुरलंय, भिजलंय. तर कमीत कमी मी 20 मिनिटं पीठ चांगलं व्यवस्थितपणे भिजून घेतलंय. तर बघा तुम्ही हे किती छान दिसत आहे. जसं का कलर ना खरंच खूप छान आला आहे. बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवते. बघा किती छान कलर आलेला आहे. आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की कोणी बघितलं की सगळेच म्हणतील की हे चॉकलेटच बिस्किट पण नाही. हे अजिबात चॉकलेट बिस्किट नाहीत. आपण गुळाचा वापर करून हे करणार आहोत. आणि तितकेच पौष्टिक पण आहे, हेल्दी पण आहे. पौष्टिक आणि हेल्दी एकच आहे, दोन्ही सेमच आहे. बरं चला ठीक आहे. आता गप्पा न मारता आपण लगेच सुरुवात करूया. तर आता हे जे पीठ आहे काय करायचं याच्यानं आपल्याला छोटे छोटे असे पेढे तयार करून घ्यायचे किंवा असे छोटे छोटे गोळे काढून घेऊया आपण. या साईजचं एवढ्या साईजचं घेतलेलं. आता याला काय करायचं गोल करायचं हाताने छान. बघा असं गोल करायचं आणि ना याला हलक्या हाताने आता थोडंसं प्रेस करायचं. थोडंसंच केलं आहे, जास्त नाही केलं. आणि आता आपण जे हे काजू बदाम कट करून घेतले का ते काय करायचं याच्यावर असं ठेवायचं आणि हे असे लावून द्यायचे. एका प्लेटमध्ये बेक करण्यासाठी ठेवायचे. तरी हे 5 अगोदर बनवून घेतले का. तर थोडंसं मला मी जे स्टार्टिंगला बनवलं होतं ते मला छोटं वाटत होतं. तर मी काय केलं परत मोडलं आहे आणि परत आता हे डबल मी दुसरे थोडी मोठ्या साईजमध्ये बनवलेत. कारण मला थोडी साईज मोठीच पाहिजे. तर आता मी ह्या प्लेटमध्ये बेक करणार आहे. त्यासाठी ना आता ह्या प्लेटला आपण अगोदर थोडंसं तूप लावून घेऊया किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर ह्या प्लेटच्या साईजचा कट करायचा आणि त्याच्यामध्ये ठेवायचा. नंतर हे बिस्किट यावर आपण बेक करण्यासाठी ठेवू शकतो. पण मी डायरेक्ट आपण आहे त्या पदार्थामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जेवढं साहित्य उपलब्ध असतं त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगणार आहे. आता प्रत्येकाकडेच बटर पेपर आहे असेल असं नाहीच ना. त्यामुळे आहे त्या ह्याच्यामध्येच गोष्टी ते ॲडजस्ट करून करायचं. तर आता हे ना ह्याच्यावर आपण हे काजू बदाम लावून घेऊया. हे
याच्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे. तर बघा मी याच्यामध्ये एक एक करून ठेवून घेते. आणि ठेवताना पण ना थोडीशी जागा आपल्याला शिल्लक ठेवायची, कारण हे बेक होतात, फुलतात, आणि फुलल्यामुळे नंतर जर आपण एकदम असं चिटकून ठेवलं ना तर ते फुलताना ना, जर समजा हे फुललं तर हे फुलायला मदत होत नाही आणि ते आतून थोडंसं कच्चं राहतं. त्यामुळे ठेवताना थोडंसं यामध्ये हा स्पेस पाहिजे. हा स्पेस असल्यामुळे आपले जे बिस्किट असतात किंवा नानकट्या जरी तुम्ही बनवत असाल त्यावेळेस आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडासा स्पेस ठेवूनच आपल्याला हे असं ठेवून घ्यायचे. आपण बनवून घेतलेले जे आहेत ना ते आपल्याला आता या बेसिनच्या कढईमध्ये ठेवून घ्यायचे. मस्तपैकी हे याच्यावर ठेवून घ्यायचे. बघा ठेवून घेतले, झाकण ठेवायचं. तर आता हे याच्यावर ठेवून घेतले तर आपल्याला हे कमीत कमी 20 ते 30 मिनिटं आपल्याला हे छान कमी आचेवर व्यवस्थितपणे बेक होऊन द्यायचे. खरंच ना खूप भारी झालेले बिस्किट. आपण जे बनवले बिस्किट आहेत ना ते इतके छान झालेत ना, तर मला विश्वास सुद्धा बसत नाही मी स्वतः बनवले. म्हणजे स्वतः मीच बनवले जर पण इतके छान मस्त होतील, एकदम असे छान टर्म फुलतील ना, वाटलंच नव्हतं. बघायचंय का तुम्हाला? बघायचंय का? चला तर मी दाखवते. बघा पाहू शकता झालेत ना भारी. आता अजून थोडे वेळ बेक होऊन द्यायचे आपल्याला. सध्या तर सुरू आहे, पिक्चर तर बाकी आहे. खरंच खूप छान फुलले. आणि कसं ना, एखादा पदार्थ बनवला ना आणि तो एकदम छान असा परफेक्ट झाला ना, त्याचा आनंद गगनात मावत नाही. बरोबर आहे का नाही? आणि मी असेच वेगवेगळे पदार्थ ट्राय करते तर माझे भरपूर वेळेस कधी पदार्थ चुकतात, काही ना काहीतरी मिस्टेक होते. पण त्यावेळेस थोडंसं वाईट पण वाटतं. पण कधी एखादा पदार्थ छान झाला किंवा केला त्याचबरोबर तो छान झाला ना, तो जो आनंद असतो तो खरंच वेगळाच असतो. तसंच आजचा आहे, कारण आपले जे बनवलेले गव्हाच्या पिठाचे बिस्किट आहेत एकदम हेल्दी, ते खरंच खूप छान झाले. तुम्ही पाहिलंच आहे. तर अजून याला आणखीन थोडा वेळ बेक होऊन देऊया. चला 30 मिनटं झाले तर आपण उघडून बघूया आपले बिस्किट तयार झाले आहेत का नाही. एकदम व्यवस्थितपणे आपल्याला हे काढायचे मस्तच. तर बघा छान बेक झालेत. तर आता हे बाजूला काढून घ्यायचे. तर आता ना पकडीच्या साहाय्याने हे मी बाजूला काढून घेते. बघा किती छान तयार झाले आहेत, दिसत आहेत ना, किती भारी झालेत ना. तुम्ही म्हणणार सुद्धा नाही की घरी बनवलेले आहेत आणि गव्हाच्या पिठाचे आहेत. बघा पाहू शकता एक नंबर झालेत, खरंच खूप छान झालेत. आता याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचे. थंड झाल्याच्या नंतरच आपण हे बाजूला काढून घेणार आहोत. गरम असताना जर काढायला जाल ना तर ते तुटतात. किती छान झाले तर, आणि किती मस्त एकदम असे टम फुलले गेले तर एकदम छान असे मस्त खुसखुशीत झालेत. आता हे ना आपण पूर्णपणे थंड करायचे आणि नंतरच प्लेटमधून डिमोल्ड करायचे. तर हे बघा तयार आहेत आपले इथं मस्तपैकी खमंग असे खुसखुशीत गव्हाचे पिठाचे बिस्किट. तर खायला सुद्धा ना खरंच खूप छान झाले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा. ही जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला एक लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपीज